अपडेटसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी हैदर शेख यांच्याकडे। हैदर, चंद्रपुरात लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 पासून सुरुवात झालेली आहे आणि चंद्रपूर उन्हासाठी हा फेमस आहे। जगात नाही तर देशात नाही तर जगात हाय टेम्परेचर असते सिटीला 45च्या वर तापमान जातं आणि या तापमानाच्या तडाख्यापासून वाचण्याकरिता मतदानाची जी घाई असते ती सकाळपासून सुरू असते। आपले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, मतदान केलं आहे, काय भावना आहेत? काही नाही, भावना काही नाही, मतदान केलं आहे। काय वाटतं, मतदान केलं आहे, काय गरज आहे मतदान? महागाई विरोधात आणि बेरोजगार आणि हुकुमशाही। आमच्यासोबत अजून एक ज्येष्ठ नागरिक आहेत। आज तुम्ही सकाळी मतदान केलं आहे, का बरं सकाळी आला, म्हणजे सुरुवात सकाळपासून? सकाळी येण्याचं कारण म्हणजे आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आणि उन्हाचा त्रास होते बा, म्हणून आम्ही लवकर आलो, आपलं वोटिंग केलं। आणि वोटिंग करताना जे आज शेतकऱ्यावर जे कठीण प्रसंग निर्माण झालेला आहे, शेतमालाले भाव नाही आणि त्याच्यामुळं टोटली शेतकरी हा आताच्या केंद्र सरकारच्या विरोधात आहे आणि खेडोपाडी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी शेतकऱ्याचं जर मत घेतलं तर त्यांना असं वाटतं की आमच्या मालाला भाव नाही, म्हणजे तो भाव मिळाला पाहिजे असं सरकार आम्हाला आणायचं आहे आणि आमच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, हेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि शेतकरी हा या भारत देशाचा अन्नदाता आहे आणि त्यांनी या सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्याकडे डोळेझाक केलेली आहे। आपल्यासोबत पुन्हा काही लोक आहेत, त्याच्यात मतदान केलं आहे का? मतदान काय सुविधा आहे तर काय वाटतं तुम्हाला उन्हाळ्यात भरपूर असते। चंद्रपूर जिल्हा म्हटलं की इथे उन्हाळा भरपूर प्रमाणात असते, कधी कधी 40च्या वरती, पण आता चाललं 40च्या वरती टेम्परेचर होतं। तर आम्ही वोटिंग करूनच आलेलो आहोत। जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं पूर्णपणे आम्ही पालन केलेलं आहे आणि आम्ही हे पण प्रत्येक मतदाराला सांगतो की त्यांनी यावं आणि मतदान करावं, कारण की ते आपल्याला अधिकार आहे। तर अशा प्रकारे मतदानाचा हक्क जे आहे ते मतदार बजावत आहेत। बिलकुल हैदर, धन्यवाद माहितीसाठी। तर सकाळच्या वेळेतच गर्दी जास्त दिसते, तर आता भंडारा गोंदिया लोकसभा